नमस्कार. आज आपण भूगोल जुने पुस्तक सुरू करणार आहोत, ज्यामध्ये 4थी ते 12वीच्या पुस्तकांचा समावेश असेल. बऱ्याच मुलांकडे जुने पुस्तक उपलब्ध नसतील, त्यामुळे तुम्हाला या सिरीजचा नक्कीच फायदा होईल. या पुस्तकातील बरेचसे क्वेश्चन अजूनही आयोग विचारते, त्यामुळे आपण एक चॅप्टरची माहिती घेऊयात. 4थीच्या पुस्तकाची अनुक्रमिका पाहूयात, ज्यामध्ये पहिला चॅप्टर कालगणना, दुसरा पृथ्वीची आवरणे, तिसरा नैसर्गिक पर्यावरण, चौथा आपला महाराष्ट्र, पाचवा महाराष्ट्र प्राकृतिक, सहावा महाराष्ट्र हवामान, सातवा महाराष्ट्र लोकसंख्या आणि लोकजीवन, महाराष्ट्र वनस्पती व प्राणी संपत्ती, महाराष्ट्र खनिज संपत्ती व ऊर्जा साधने, महाराष्ट्र शेती, महाराष्ट्र उद्योग, महाराष्ट्र वाहतूक संदेशवहन व व्यापार, महाराष्ट्र प्रमुख शहरे व पर्यटन स्थळे, 15 नकाशावाचन क्षेत्रभेट. यातील आपण महत्त्वाचे चॅप्टर जे आहेत ते पाहणार आहोत. आता आपण 4थीच्या पुस्तकातील पहिला चॅप्टर कालगणना पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. चला तर सुरू करूयात. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास जो काळ लागतो त्याला एक दिवस असे म्हणतात. ही पृथ्वीची दैनिक गती आहे. पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास जो काळ लागतो त्याला एक वर्ष म्हणतात. ही पृथ्वीची वार्षिक गती आहे. महिना मात्र चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीशी संबंधित असतो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती देखील फिरतो. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा वापर आपण कालगणनेसाठी करतो. चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास व पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास जवळजवळ सारखाच काळ लागतो. त्यामुळे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा काही ठराविक भागच दिसतो. बदलत्या आकारांना आपण चंद्रकला म्हणतो. पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा पूर्ण वर्तुळाकार दिसतो त्यास आपण पौर्णिमेचा चंद्र म्हणतो. पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा अजिबात दिसत नाही त्याला आपण अमावस्या म्हणतो. एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतच्या काळात चंद्राने पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण केलेली असते. या काळास महिना असे म्हणतात. महिन्याचे 2 भाग केले जातात. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने वाढत जातो. या कालावधीस शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष म्हणतात. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने कमी होत जातो. या कालावधीस वद्य किंवा कृष्ण पक्ष म्हणतात. हे दोन्ही कालावधी प्रत्येकी 15 दिवसांचे असतात. त्यांना पंधरवडा म्हणतात. आणखी एक कालगणनेचे एकक आपण वापरतो ते म्हणजे आठवडा. याचा कालावधी 7 दिवसांचा असतो. 7 दिवस झाल्यानंतर 8व्या दिवशी नवीन आठवडा सुरू होतो. आठवड्याचा चंद्राच्या अथवा पृथ्वीच्या गतीशी संबंध नसतो. ज्या कालगणनेत फक्त चंद्राच्या गतीचा उपयोग केला जातो त्या कालगणनेस चांद्र कालगणना म्हणतात. इस्लाम दिनदर्शिकेत या पद्धतीचा वापर केला जातो. या कालगणना पद्धतीस 12 चांद्रमासांचे एक वर्ष होते व ते 355 दिवसांचे असते. यातील महिने 29 किंवा 30 दिवसांचे असतात. ज्या कालगणनेत पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तिला सौर कालगणना म्हणतात. सौर कालगणनेत वर्ष 12 महिन्यात विभागलेले असते व वर्षाचा काळ सुमारे 365 दिवसांचा असतो. सौर कालगणनेतील महिना चंद्राच्या गतीशी संबंधित नसतो. ग्रेगरियन दिनदर्शिका जानेवारी ते डिसेंबर अशी असते व भारतीय राष्ट्रीय पंचांग सौर कालगणनेवर आधारित आहे. ग्रेगरियन दिनदर्शिका आणि भारतीय राष्ट्रीय पंचांग दोन्हीही सौर कालगणनेवर आधारित आहेत. राष्ट्रीय पंचांग तयार केले आहे. त्यात वर्षाची सुरुवात 22 मार्च रोजी होते. त्यातील वैशाख ते भाद्रपद हे 5 महिने 31 दिवसांचे तर इतर महिने 30 दिवसांचे असतात. महिन्यांची नावे हिंदू दिनदर्शिकेतील महिन्यांप्रमाणेच जसे की चैत्र ते फाल्गुन असतात. ज्या कालगणनेत वर्ष मोजण्यासाठी पृथ्वीच्या वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तसेच महिना मोजण्यासाठी चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीचा उपयोग केला जातो त्या कालगणनेस चांद्र सौर कालगणना असे म्हणतात. हिंदू दिनदर्शिकेत या पद्धतीचा वापर केला जातो. लीप वर्ष. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस व 6 तास लागतात. त्यामुळे दरवर्षी कालगणनेत 6 तासांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 4 वर्षांनी येणारे वर्ष 366 दिवसांचे मानतात. या वर्षात ग्रेगरियन दिनदर्शिकेत फेब्रुवारी महिना
28 ऐवजी 29 दिवसांचा असतो. अशा वर्षाला लीप वर्ष म्हणतात. इसवी सनाच्या संख्येस 4ने निःशेष भाग गेल्यास ते वर्ष लीप वर्ष मानले जाते. उदाहरणार्थ 2004, 2008. जसे की आता 2024 ही लीप वर्ष आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस होते. भारतीय राष्ट्रीय पंचांगात लीप वर्ष असेल तेव्हा वर्षाची सुरुवात 22 मार्च ऐवजी 21 मार्च रोजी केली जाते. अशा वर्षात चैत्र महिन्यात 30 ऐवजी 31 दिवस असतात. ऋतू व सण. ऋतू हे पृथ्वीच्या वार्षिक गतीशी संबंधित असतात. ज्या दिनदर्शिकेत चांद्रसौर कालगणनेचा वापर केला जातो त्या दिनदर्शिकेतील सण विशिष्ट ऋतूतच येतात. केवळ चांद्र कालगणना पद्धतीचा वापर केलेल्या दिनदर्शिकेतील सण ऋतूशी संबंधित असत नाहीत. आता हा पहिला चॅप्टर आपला संपला. दुसरा चॅप्टर आपण नवीन व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.